FTIIच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 70 दिवस होत आहेत. आंदोलन आता गंभीर स्थितीत आहे. 2008च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रकल्प आहेत त्या अवस्थेत सादर करण्याचे आदेश प्रशासनानं दिल्यावर हा वाद आणखी चिघळला होता. विद्यार्थ्यांनी याला विरोध केला तर सोमवारपासून प्रशासनानं या प्रकल्प मूल्यांकनाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी त्याला आक्षेप घेत रात्री संचालक प्रशांत पाठराबे यांच्या ऑफिसमध्ये ठिय्या मांडला होता. पोलीस आल्यानंतर पाठराबे यांची सुटका करण्यात आली. अखेर पाठराबे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून अटक सत्र सुरू केलं. म्हणजे दंग्याची कलम आहेत 143, 147, 149 भादवी, त्यानंतर 323 हे दुखापतीचं कलम आहे, 341 हे रॉंगफुल कन्फाइनमेंटचं कलम आहे, 353 सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्ता विरूपण प्रतिबंधक कायदा कलम 3 म्हणजे डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट सेक्शन 3 असे कलम आहेत. पैकी 353 आणि डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ही नॉन अवेलेबल आहे. सोमवारी घडलेला प्रकार पूर्वनियोजित होता असा आरोप संचालक प्रशांत पाठराबे यांनी केलाय. विद्यार्थ्यांनी आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सोमवारी रात्री विद्यार्थ्यांशी आपण चर्चेला तयार होतो. विद्यार्थ्यांचे 6 प्रतिनिधी चर्चेला येणार होते. प्रत्यक्षात 50 ते 60 जण पाठराबे यांच्या कार्यालयात घुसले. कार्यालयात त्यांनी तोडफोड केल्याची तक्रारही पाठराबे यांनी केली आहे. जबरदस्तीनं डांबून ठेवणे, अनलॉफुल असेंब्ली आणि अपमानास्पद वागणूक आणि तोडफोड आणि गव्हर्नमेंट सर्वंटला त्याच्या कामात अडथळा आणणे. विद्यार्थ्यांनी मात्र या अटक सत्राचा निषेध केलाय. अटक झालेल्या 17 विद्यार्थ्यांमध्ये 3 विद्यार्थिनींचाही समावेश आहे. ते असं म्हणतायत की 2 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. तर इथेच डायरेक्टर ऑफिस आहे आणि आता ते लॉक आहे. तर ते उघडून एकदा त्यांनी मीडियाला पण दाखवलं पाहिजे की 2 लाखाचं कुठलं नुकसान झालेलं आहे. कारण फक्त एक चेअर उलटी पडलेली आहे आणि एक काचेचा दरवाजा तुटलेला आहे. आम्ही कोणी अँटी नॅशनल नाही आहे, टेररिस्ट नाही आहे, माओइस्ट नाही आहे, नक्सल्स नाही आहेत. इतका रात्री येण्याची काहीही गरज नव्हती. ही प्रक्रिया सकाळी झाली असते. आणि पहिली गोष्ट, जर ते एवढे टेन्शनमध्ये जर FIR सकाळीच का दाखल झाली नाही, ती एवढ्या रात्री का झाली? कारण त्याच्यानंतर गोष्ट अशी आहे की याच्यानंतर कोणताही कोर्ट चालू नसतं, त्यामुळे विद्यार्थ्यांना बेल नाही मिळेल, म्हणजे त्यांना आतमध्ये राहावं लागेल. मग टॉर्चर कोण करत आहे? आम्ही करतोय का ते करतायत? FTI हे आमचं घर आहे. आम्ही हे वाचवायचा प्रयत्न करतो मागच्या 70 दिवसापासून. तर आम्ही आमचं घर सोडून कशाला जाणार आहोत? आम्ही इथेच उपस्थित आहोत. तुमचे जे 3 टीम्स पाठवले DCP साहेब, त्यांना परत बोलवा, तुम्ही वेगळ्या कोणत्या चांगल्या कामावर लावा. आम्ही इथेच आहोत. यू कॅन कम अँड अरेस्ट अस. अटक सत्रामुळे विद्यार्थी आता अधिक आक्रमक झालेत. हा वाद लवकरात लवकर संपवणंही आता गरजेचं आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.